Hello students, in the topic molecular basis of inheritance, we are going to see our last point, that is genomics. Then what is mean by genomics? Genomics म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. त्या अगोदर आपल्याला जीनोम म्हणजे काय हे माहित पाहिजे. तर जीनोम म्हणजे काय बघा, इट इज द टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझममध्ये असलेलं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे आहे, टोटल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, त्याला काय म्हटलेलं आहे तर जीनोम. म्हणजेच काय तर प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये जे काही जेनेटिक मटेरियल असते ते कंप्लीट जेनेटिक मटेरियल किंवा आपण काय म्हणतो बघा, आता ह्युमन कन्सिडर केलं तर ह्युमनमध्ये टोटल किती 46 क्रोमोझोम्स आहेत. मग हे 46 क्रोमोझोम जे आहेत त्या कंप्लीट सेटला आपण काय म्हणणार आहे, जीनोम म्हणणार आहे. मग हा जीनोम जो आहे ह्युमनमध्ये आपण बघितला तर डिप्लॉइड असतो. काही ऑर्गॅनिझम्समध्ये मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड असतात, काहीमध्ये ट्रिप्लॉइड सुद्धा असतात. मग हे जे आहे ते क्रोमोझोम्स, जीन्स किंवा DNA जो आहे ते एका ऑर्गॅनिझममध्ये असणारा कंप्लीट जो सेट असतो त्याला काय म्हटलं जाते, जीनोम म्हटलं जाते. आणि जीनोम ही जी टर्म आहे, इट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द सायंटिस्ट H. विंकलर. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपण बघणार आहे जीनोमिक्स. जीनोमिक्स म्हणजे काय? जीनोमिक्स म्हणजे काय तर आपल्यामध्ये जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे क्रोमोझोम्स किंवा DNA जो आहे त्याचं ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग अँड मॅपिंग अलॉंग विथ देअर फंक्शन्स, हा जो काही स्टडी आपण करणार आहे त्याला काय म्हटलं जाते, जीनोमिक्स. अँड दॅट जीनोमिक्स, द टर्म वॉज कॉइन्ड बाय द सायंटिस्ट TH. रॉड्रिक. मग आता आपलं जीनोम जो आहे त्याचं ॲनालिसिस करायचं, सिक्वेन्सिंग करायचं आणि मॅपिंग करायचं. त्याचबरोबर काय करायचं, त्याचं फंक्शन्स जे आहेत ते स्टडी करायचं. मग ॲनालिसिस म्हणजे काय तर आपलं जीनोम ॲनालिसिस, सिक्वेन्सिंग म्हणजे आपण आता DNAमध्ये बघितलं आहे, DNAचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण ट्रान्सलेशन बघितलं आहे. हे जे आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर DNAचे सिक्वेन्स बघितले. त्यानंतर जेनेटिक कोड आपण बघितला. मग ते DNA जो आहे तर DNA म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याच्यावरती काय असते तर डबल स्टँडर्ड असतो. त्यानंतर त्याच्यावरती काय असतात, न्यूक्लिओटाइड्स असतात. मग हा जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे त्याचं, मग हा सिक्वेन्स कसा आहे, कुठला आहे ते ॲनालिसिस करायचं. त्यानंतर परत त्याचं सिक्वेन्सिंग करायचं. सिक्वेन्सिंग म्हणजे काय तर हा जो DNA आहे, हा DNA काही सिंगल DNA नसणार आहे. आपल्यामध्ये आपण बघितलं ह्युमनमध्ये तर जवळजवळ 2.3 नॅनोमीटर इतका मीटर इतका हा लांब आपला DNA आहे. मग त्याच्यामध्ये सिक्वेन्स जो आहे हा वेगवेगळा असणार आहे. प्रत्येक DNA जो आहे त्या DNAमध्ये प्रत्येक वेळी सिक्वेन्स हा डिफरंट असणार आहे. मग ते सिक्वेन्सिंग करायचं. त्यानंतर मॅपिंग म्हणजे काय, आपलं त्या क्रोमोझोम्सचं जीनचं स्ट्रक्चर तयार करायचं. अँड स्टडी ऑफ देअर फंक्शन म्हणजे काय तर प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपण बघितलं की ठराविक जेनेटिक कोड असतो, तो काय करतो, एक ठराविक प्रोटीन अमायनो ॲसिड फॉर्म करतो. त्यानंतर ते अमायनो ॲसिड चेन तयार करतात आणि प्रोटीन फॉर्म करतात. म्हणजे पर्टिक्युलर जो जेनेटिक कोड आहे किंवा पर्टिक्युलर जो सिक्वेन्स आहे तो कुठला प्रोटीन सिंथेसाइज करतो आणि तो प्रोटीन सिंथेसाइज झाल्यानंतर त्याचा आपल्याला काय उपयोग होतो, त्याचं फंक्शन काय, हा जो स्टडी केला जातो त्याला काय म्हटलं जाते तर जीनोमिक्स. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ जीनोमिक्स. तर क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ जीनोमिक्स. जीनोमिक्स जे आहे इट इज क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. त्याच्यामध्ये एक आहे स्ट्रक्चरल जीनोमिक्स आणि दुसरा आहे फंक्शनल जीनोमिक्स. स्ट्रक्चरल जीनोमिक्समध्ये काय करणार आपण तर आपला जो जीन आहे, क्रोमोझोम आहे, DNA आहे, त्याचं मॅपिंग म्हणजे स्ट्रक्चर तयार करणार, सिक्वेन्सिंग करणार आणि ॲनालिसिस करणार.
इट इन्व्हॉल्व्स मॅपिंग, सिक्वेन्सिंग अँड ॲनालिसिस ऑफ द जीनोम. त्यानंतर फंक्शनल जिनोमिक्समध्ये काय करणार आहे, इट डील्स विथ द स्टडी ऑफ फंक्शन ऑफ ऑल जीन सिक्वेन्सेस अँड देअर एक्सप्रेशन इन ऑर्गॅनिझम. म्हणजे पर्टिक्युलर जीन सिक्वेन्स आहे, पर्टिक्युलर जेनेटिक कोड आहे, तो प्रोटीन तयार करणार आणि तो प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये काय काम करणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये डिफरंट हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, हे सगळे काय आहेत, दीज ऑल आर प्रोटीन्स. त्याच्यामध्ये इन्सुलिन हार्मोन असेल तर ते काय करणार आहे, आपली काय करणार आहे, ब्लड शुगर लेवल काय करणार आहे, तर कंट्रोल करणार आहे. हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या पाठीमागं कुठला जीन आहे हे आपल्याला माहिती आहे का. मग तेच आपण काय केलं जाते, तर हे फंक्शनल जिनोमिक्समध्ये बघितलं जाते. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे, नेक्स्ट पॉईंट इट इज ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स. म्हणजे हे जे जिनोमिक्स आहे त्याचा वापर आपण कुठं कुठं करू शकतोय. त्याचा यूज कुठं कुठं आपण करू शकतोय, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ जिनोमिक्स. मग हे कुठं करू शकतोय बघा, इन द इम्प्रूव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट्स, ह्युमन हेल्थ अँड लाईव्हस्टॉक. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, तर बदल घडवून आणायचा, आणि हा बदल कसा असतो, डिझायरेबल असतो, म्हणजे आपल्याला उपयोगी पडणारा असतो. दॅट इज इम्प्रूव्हमेंट इन क्रॉप प्लांट्स. क्रॉप प्लांटमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची म्हणजे काय, तर ते जे काही क्रॉप प्लांट्स असतील, क्रॉप प्लांट म्हणजे नगदी पिके म्हणतो आपण, म्हणजे जे काय करतात तर इकॉनॉमी आपली वाढवतात. म्हणजे ऊस आहे, चहा, शुगर केन, टी, कॉफी, असे जे प्लांट्स आहेत, दीज आर क्रॉप प्लांट्स. मग हे जे क्रॉप प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार म्हणजे काय, तर आपण त्याची क्वालिटी वाढवू शकतोय, क्वांटिटी वाढवू शकतोय. त्यानंतर ह्युमन हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार म्हणजे मेडिसिन्स वगैरे जे तयार केले जातात. नंतर लाईव्ह स्टॉक म्हणजे काय, जी जनावरे वगैरे असतात त्यांच्या इम्प्रूव्हमेंटसाठी आपण हे जिनोमिक्स यूज करू शकतोय. त्याचबरोबर जिनोमिक्स, द नॉलेज ऑफ जिनोमिक्स इट इज अप्लाइड इन मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्स. मेडिसिन्स म्हणजे डिफरंट मेडिसिन्स तयार करता येतात. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये डिफरंट काय करू शकतो आपण, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, प्लांट्स तयार करू शकतोय. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स किंवा प्लांट्स म्हणजे काय, तर वेगवेगळे स्पेसीज एकत्र करून हायब्रिड्स जे तयार केले जातात, दीज आर ट्रान्सजेनिक प्लांट. म्हणजे याच्यामध्ये आपण टोटल त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन चेंज करत असतो किंवा DNA चेंज करत असतो. त्यामुळे त्याचं काय होते, तर मॉर्फोलॉजी किंवा फिनोटायपिक एक्सप्रेशनसुद्धा चेंज होत असते. त्यानंतर सोशल सायन्स. सोशल सायन्स म्हणजेच काय, डिफरंट मेडिसिन्स वगैरे आपण जे तयार करणार ते आपण आपल्या सोसायटीमध्ये यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे काय, हेल्प्स इन द ट्रीटमेंट ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स थ्रू जीन थेरपी. आता जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅन्सर आहे, त्यानंतर डायबेटीस आहे, असे बरेचसे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे जिनोमिक्स यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, जिनोमिक्स इज यूज्ड इन ॲग्रिकल्चर टू डेव्हलप ट्रान्सजेनिक क्रॉप्स हॅव्हिंग मोअर डिझायरेबल कॅरेक्टर्स. तेच वरती जे सांगितले, डिझायरेबल कॅरेक्टर्स आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो, घालू शकतो एखाद्या प्लांटमध्ये. कसं घालू शकतोय, तर आपण त्याचं टोटल DNA जो आहे तो आपण चेंज करू शकतोय. डिझायर्ड DNA, आपल्याला हवा असलेला DNA त्यामध्ये आपण घालू शकतो. त्यानंतर जेनेटिक मार्कर्स डेव्हलप्ड इन जिनोमिक्स हॅव ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक ॲनालिसिस. जेनेटिक मार्कर्स म्हणजे काय, तर असा DNA तयार करायचा ज्याची काय आपल्याकडं माहिती आहे, आणि त्याचा उपयोग करून काय करायचा, तर दुसरा जो अननोन DNA असतो त्याची माहिती काढायची. हे कशामध्ये केलं जाते, फॉरेन्सिक ॲनालिसिस. फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये माहिती आहे तुम्हाला काय केलं जाते, CID वगैरे बघत असाल तुम्ही. त्याच्यामध्ये एखादा स्किनचा तुकडा असू दे, नेलचा तुकडा असू दे, हेअरचा तुकडा असू दे, त्याच्यावरून काय केलं जाते, त्या एका जो काही ऑर्गॅनिझम असेल किंवा ह्युमन असेल किंवा क्राईम करणारा असेल त्याचं काय केलं जाते, तर पूर्ण स्ट्रक्चर, मॉर्फोलॉजी त्याची तयार करता येते. हे कशाच्या सहाय्याने केली जाते, जेनेटिक मार्कर्स. मार्कर्स म्हणजे आपल्याला माहीत असलेला DNA सिक्वेन्स माहीत असणारा DNA तयार केला जातो. तो काय केला जातो, कम्पॅरेटिव्हली दुसरा एखादा अननोन सिक्वेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर जिनोमिक कॅन लीड टू इंट्रोड्यूस न्यू जीन इन मायक्रोब्स टू प्रोड्यूस एन्झाईम, थेरपेटिक प्रोटीन्स अँड इव्हन बायोफ्युल्स. बघा जिनोमिक्समध्ये आणखी आपण काय करू शकतो, तर मी तुम्हाला सांगितलं की
ट्रान्सजेनिक प्लांट्स आपण तयार करू शकतोय, तसेच ट्रान्सजेनिक ॲनिमल्ससुद्धा तयार करू शकतोय. मग ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतोय तर मायक्रोब जे आहेत जे काही डिफरंट एन्झाईम्स प्रोड्यूस करतात किंवा प्रोटीन्स प्रोड्यूस करतात, मग ते जे काही पर्टिक्युलर प्रोटीन आपल्याला जर का लागणार असेल, म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला तो लागणार असेल, तर असा रिस्पॉन्सिबल जीन काढून घेतला जातो त्या मायक्रोबमधून आणि ते दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट केला जातो, जेणेकरून त्या प्रोटीन सिक्रेशन किंवा सिंथेसिसचं फॉर्मेशन त्या दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये होऊ शकते. फॉर एक्झाम्पल इन्सुलिनच आपण घेतला तर इन्सुलिनचा काय केला जातो तर इन्सुलिन जे आहे हे दुसऱ्या एक ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पिगमध्ये जे इन्सुलिन रिस्पॉन्सिबल जीन जो आहे तो काढून घेतला जातो आणि ते ह्युमनच्या सेलमध्ये इन्सर्ट केला जातो आहे. त्यामुळे काय होते तर डायबेटिक पेशंट असेल तर त्याचं इन्सुलिन कंट्रोलमध्ये ठेवलं जाते. म्हणजे असं दुसऱ्या ऑर्गॅनिझममधून DNA काढून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट केला जातो आहे. अँड इट इज ऑल्सो युज्ड फॉर द biofuel formation. These are the applications of genomics. अशा प्रकारे आपण आता आपला पण बघितला कुठला तर जिनोमिक्समध्ये डेफिनेशन महत्त्वाचे आहे. त्यानंतर टाईप्स त्याचे 2 स्ट्रक्चरल जिनोमिक्स अँड फंक्शनल जिनोमिक्स. त्यानंतर ॲप्लिकेशन अतिशय महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला 2 मार्काला विचारले जातात. In the genomics, our next point is the Human Genome Project. It is also known as HGP. It is the short form of that Human Genome Project. That Human Genome Project, it was initiated in the year 1990 and it is completed in the year 2003. हा जो प्रोजेक्ट आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, याची सुरुवात कधी झाली तर 1990मध्ये सुरू झाला आणि इट इज कम्प्लिटेड इन 2003. हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट कोणी सुरू केला तर इट वॉज इनिशिएटेड बाय द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन, दॅट इज ह्युगो. इट इज शॉर्ट फॉर्म. याचं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा याचं इनिशिएशन सुरुवात जी केली ती कुणी केली तर ह्युमन जिनोम ऑर्गनायझेशन ह्युगोनं केली आहे. आणि याचं हा प्रोजेक्ट पुढं कोणी नेला और इट इज कोऑर्डिनेटेड बाय द US डिपार्टमेंट ऑफ एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. ही जी नावं आहेत ही तुम्हाला MCQला विचारली जातात. मग हा जो प्रोजेक्ट आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, या प्रोजेक्टमध्ये कुठल्या कंट्रीज इन्व्हॉल्व होत्या तर याच्यामध्ये कुठल्या कंट्रीज इन्व्हॉल्व होत्या बघा तर युनायटेड स्टेट्स सोबत युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया अँड चायना ह्या कंट्रीज या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व होत्या. आणि हा जो प्रोजेक्ट आहे इट इज अ मल्टीनॅशनल प्रोजेक्ट. आणि हा कशासाठी प्रोजेक्ट सुरू केला तर टू डिटरमाइन द जिनोमिक स्ट्रक्चर ऑफ ह्युमनचं जिनोमिक स्ट्रक्चर शोधून काढण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केला गेलेला आहे. दॅट इज द इनिशियल इन्फॉर्मेशन अबाउट द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. त्यानंतर पुढं आपण बघणार आहे या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे एम्स काय आहेत, मेन एम्स. जसं की एक सांगितलं तुम्हाला की ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये काय केलं, कशासाठी हा सुरू केला तर ह्युमन जिनोम जो आहे त्याचं कंप्लीट स्ट्रक्चर डिटरमाइन करण्यासाठी. त्याचबरोबर आणखीन कशासाठी हा प्रोजेक्ट सुरू केला बघा तर त्याच्यामध्ये मॅपिंग द एंटायर ह्युमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा मॅप तयार करायचा. मॅप म्हणजे नकाशा तयार करायचा ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स, म्हणजे त्याचा न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कसा आहे त्याचा मॅप तयार करायचा. त्यानंतर टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटा बेसेस.
तर याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन मिळेल ती इन्फॉर्मेशन काय करायची तर डाटाबेसच्या स्वरूपामध्ये कलेक्ट करायची. डाटाबेस म्हणजे काय असते हे तुम्ही पुढं गेल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला तो सिलेबस असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक्स फॉर ॲनालिसिस ऑफ डाटा. म्हणजे जो काही डाटा आहे, एखादा अननोन डाटा मिळाला किंवा नोन डाटा मिळाला तर त्याचं ॲनालिसिस करायचं. त्याच्यासाठी हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट यूज केला जातो. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू प्रायव्हेट सेक्टर सच ॲज इंडस्ट्रीज. ही जी टेक्नॉलॉजी आहे प्रायव्हेट सेक्टर्स, फॉर एक्झाम्पल आपण घ्यायचं झालं तर फॉरेन्सिक सायन्स माहितीच आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये वगैरे आपण हा यूज करू शकतो. त्यानंतर टेकिंग केअर ऑफ लिगल, इथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम द प्रोजेक्ट. जे काही लिगल, इथिकल किंवा सोशल इश्यू समाजामध्ये निर्माण होतात ते सॉल्व करण्यासाठी सुद्धा हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट यूज केला जातो. तर मग लिगल, इथिकल किंवा सोशल इश्यूज म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये, जसं तुम्ही CIDमध्ये बघता की एखाद्याचा DNA सिक्वेन्स शोधून काढून त्याच्यावरून ती व्यक्ती शोधली जाते, किंवा फायलोजेनेटिक रिलेशनशिप जे असते त्याच्यामध्ये आई वडील किंवा मुलगा मुलगी या शोधून काढण्यासाठी वगैरे त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर आणखीन हा जो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे, या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे एक नवीन ब्रँच आपल्या बायोलॉजीची तयार झाली. ती म्हणजे कुठली, बायो इन्फॉर्मॅटिक्स. या बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये काय केलं जाते बघा, तर जो काही पर्टिक्युलर जिनोम असतो किंवा जीन असतो त्याचा डाटाबेस हा कलेक्ट करून ठेवला जातो. नोन किंवा अननोन जो काही जिनोम असेल त्याचा डाटाबेस कलेक्ट करून ठेवला जातो. डाटाबेस म्हणजेच काय, जो DNA सिक्वेन्स, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतो तो कलेक्ट करून ठेवला जातो. त्यानंतर आणखीन कशासाठी हा वापरला जातो बघा, इट अलाउड रिसर्चर्स टू बिगिन टू अंडरस्टँड द ब्ल्यू प्रिंट इन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम. कशासाठी तर ब्ल्यू प्रिंट जी असते ती समजून घेण्यासाठी. ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आपण कॅमेरामध्ये फोटो काढतो, कॅमेरामध्ये फोटो काढल्यानंतर त्याची रील असते ब्लॅक कलरची, ती ब्लॅक कलरची रील म्हणजे आपण त्याला ब्ल्यू प्रिंट म्हणतो. आणि त्या ब्ल्यू प्रिंटवरून आपण काय करत असतो तर वेगवेगळे रंगीत मोठे लहान साईजमधले फोटो तयार करत असतो. तसंच काय आहे तर हा ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा एक ब्ल्यू प्रिंट तयार करून ठेवली जाते आणि त्याच्यावरून काय केलं जाते तर पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम किंवा ह्युमनमधला जो काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ते बिल्ड किंवा कन्स्ट्रक्ट केलं जाते. ह्युमन जिनोमचं फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की ह्युमन जिनोमचा फोटो तयार केला जातो. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट हॅज अ मेजर इम्पॅक्ट इन द फील्ड्स लाईक मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड लाईफ सायन्सेस. याचा आपण उपयोग कुठं करू शकतो तर मेडिसिन्समध्ये, बायोटेक्नॉलॉजी आणि लाईफ सायन्समध्ये करू शकतो. Then it provide a complete and accurate sequence of the 3 billion DNA base pairs that make up the human genome and find out the estimated number of human genes. ह्या प्रोजेक्टमुळं काय झालं तर ह्या प्रोजेक्टमध्ये कंप्लीट ह्युमन जिनोम जो आहे तो स्टडी केला गेला आणि त्याचा मॅप तयार केला गेला, म्हणजे त्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली गेली. त्या ब्ल्यू प्रिंटमध्ये त्या ह्युमन जिनोममध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्युमनमध्ये क्रोमोझोम किती असतात 46, इथंपर्यंत आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये जीन नंबर किती आहे, बेस पेअर्स किती आहेत हे माहिती आहे का आपल्याला नाही. तर याचा शोध या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये लावला गेला. 46 क्रोमोझोम असताना आपल्या ह्युमन जिनोममध्ये क्रोमोझोम्स किती असतात तर हे जीन नंबर किती असतो त्या क्रोमोझोममध्ये तर इट इज अबाउट 33,000. आणि त्याच्यामध्ये बेस पेअर्स किती असतात, दीज आर अबाउट 3 बिलियन्स. आपल्या ह्युमन जिनोममध्ये जवळजवळ 3 बिलियन बेस पेअर्स आहेत. आणि जीन्स किती आहेत तर 33,000. याचा शोध कशामुळे लागला तर या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमुळे लागलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तर जसं ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये ह्युमनचा डाटाबेस
तयार केला गेला, ह्युमनची ब्ल्यूप्रिंट तयार केली गेली ह्युमन जिनोमची, किंवा ह्युमन जिनोमचा मॅप तयार केला गेला. तसंच काय केलं गेलं तर आणखीन दुसरे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचासुद्धा काय केला गेला तर हा अशा प्रकारचा मॅप किंवा त्यांचा जीन नंबर, बेस पेअर्स हे काढण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल्स कुठले आहेत बघा, तर बॅक्टेरियामध्ये ई कोलाय, सिनोरॅबिडिट्स, इलिगन्स, these are नॉन फ्री लिव्हिंग नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियाज. त्याशिवाय ईस्टमध्ये सॅक्रोमायसिस सेरिविसी, प्लांट्समध्ये राईस अँड अरॅबिडोप्सिस, त्यानंतर माऊस, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचेसुद्धा काय केलं तर त्यांनी ह्युमन जीनोम प्रोजेक्टवरून त्यांचं जीन नंबर, त्यानंतर बेस पेअर्स म्हणजेच त्यांचा जिनोमिक मॅप तयार केला गेला. इथं दाखवलं आहे बघा तुम्हाला या चार्टमध्ये. ह्युमनमध्ये क्रोमोझोम नंबर 46 असतो. त्यानंतर जीन नंबर किती आहे 33,000 आणि बेस पेअर्स किती आहे 3 बिलियन्स आहे. त्यानंतर माऊसमध्ये क्रोमोझोम्स किती असतात 40 असतात. त्याच्यामध्ये जीन नंबर किती आहे 25,000 आणि बेस पेअर्स किती आहे 2.9 बिलियन्स. त्यानंतर फ्रूट फ्लाय, ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर, म्हणजे फ्रूट माहिती आहे तुम्हाला, त्याला होल पाडून त्याच्या आतमध्येही फ्लाय राहते म्हणून त्याला फ्रूट फ्लाय म्हटलं. त्याच्यामध्ये 8 क्रोमोझोम नंबर आहे, जीन नंबर किती आहे 13,000 आणि त्याचा बेस पेअर्स किती आहे त्याच्यामध्ये 165 मिलियन्स. तसंच प्लांट अरॅबिडोप्सिस, याच्यामध्ये 10 क्रोमोझोम्स आहेत, जीन्स किती आहेत 25,000 आणि बेस पेअर्स किती आहे 157 मिलियन. राऊंड वॉर्ममध्ये 12 क्रोमोझोम नंबर आहे. त्यानंतर जीन नंबर किती आहे 19,000 आणि बेस पेअर्स किती आहेत 97 मिलियन. तसंच ईस्टमध्ये 32 क्रोमोझोम्स असतात. बॅक्टेरियामध्ये सिंगल क्रोमोझोम असतो एकच, ई कोलाय तिथं फॉर एक्झाम्पल दिले. याच्यामध्ये सुद्धा जीन नंबर आपण बघितला तर 4,400 आणि बेस पेअर्स किती आहे ईस्टमध्ये दीज आर 12 मिलियन आणि बॅक्टेरियामध्ये 4.6 मिलियन. हे सुद्धा कशा काढल्या आहेत तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जसा तयार केला गेला तसंच काय केलं तर या ऑर्गॅनिझम्सचे सुद्धा जिनोम प्रोजेक्ट हे तयार केले गेले आहेत. त्यानंतर आणखीन हा ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा एम काय आहे किंवा कुठे वापरला जातो बघा, तर इट इज युजफुल फॉर कंपॅरेटिव्ह स्टडीज दॅट विल अलो रिसर्चर्स टू स्टडी जीन फंक्शन इन दीज ऑर्गॅनिझम्स. म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी, कंपॅरेटिव्ह म्हणजे 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समधला किंवा 2 वेगवेगळ्या जीन्समधला ते जीन्सचं स्ट्रक्चर फंक्शन स्टडी करण्यासाठी हा वापरला जातो. त्यानंतर इट लीड्स टू द अंडरस्टँडिंग जीन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द अदर स्पेसीज. देन इट ऑल्सो युज्ड फॉर द फ्लाईज, राऊंडवर्म्स, माईस. Such studies will lead to a greater understanding of human evolution. म्हणजे ह्युमन इव्होल्युशन जे झालेलं आहे, उत्क्रांती जी होत गेलेली आहे, या उत्क्रांतीमध्ये सुद्धा काय झालेलं असणार आहे, जो काही न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले असणार आहे, तो स्टडी करण्यासाठी सुद्धा काय केला जातो, हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट यूज केला जातो. अशा प्रकारे काय दीज आर डिफरंट एम्स और डिफरंट methods which are in which this human genome project it is useful. That is the human genome project. याच्यामध्ये काय काय बघितलं बघा आपण. फर्स्ट आपण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट कधी सुरुवात झाली 1990 मध्ये, कुठंपर्यंत कधी संपले तर 2003 मध्ये. कोणी सुरू केले तर ह्युगो या संस्थेने सुरू केले. त्यानंतर याच्यामध्ये कुठले कुठले स्टेट्स देश इन्व्हॉल्व्स आहेत, त्यामध्ये युनायटेड स्टेट आहे, युनायटेड किंगडम आहे, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया आणि चायना. त्यानंतर एम्स बघितले आपण. एम्समध्ये एकतर ह्युमन जिनोमचा आहे तो कशासाठी यूज केला जातो, ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स शोधून काढण्यासाठी. त्यानंतर तीच माहिती डाटाबेस म्हणून कलेक्ट केली जाते. तोच डाटाबेसवरून काय केलं जाते तर ॲनालिसिस केलं जाते. त्यानंतर
वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा यूज केला जातो. त्याचबरोबर टेकिंग केअर ऑफ द लीगल, इथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम द प्रोजेक्ट. नेक्स्ट आणखीन काय भेटलं तर ह्याच्यामुळे काय झालं, एक नवीन ब्रँच तयार झाली आहे, बायो इन्फॉर्मॅटिक्स. त्यानंतर हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय केला जातो, ब्ल्यूप्रिंट म्हणून यूज केला जातो फॉर द बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्युमन जिनोम ऑर जिनोम ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. त्याचबरोबर मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी आणि लाईफ सायन्समध्ये ह्याचा उपयोग केला जातो. मग यामध्ये आपल्याला काय तर ह्युमनमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. 46 क्रोमोझोम बरोबर जीन्स किती असतात, 33,000 आणि न्यूक्लियोटाइड सिक्वेन्समध्ये बेस पेअर्स किती असतात तर 3 बिलियन बेस पेअर्स असतात. ज्या प्रकारे ह्युमन्सच्या जिनोमचा स्टडी केला गेला आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तयार केला गेला, त्याचप्रकारे आणखीन दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा सुद्धा हा जिनोम प्रोजेक्ट तयार केला गेला. त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल्स आपण बघितले, ह्युमन, माऊस, फ्रूट फ्लाय, प्लांट, राऊंडवॉर्म, ईस्ट अँड बॅक्टेरिया. याशिवाय आणखीन कुठं यूज केला जातो बघा, कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी यूज केला जातो 2 जीन्समधले किंवा 2 ऑर्गॅनिझम्समधल्या जीन्समध्ये. त्याचबरोबर जीनचं स्ट्रक्चर आणि फंक्शन समजून घेण्यासाठी दुसऱ्या स्पेसीजमधल्या. आणि आणखीन ह्युमन इव्होल्युशन जे झाले, हे ह्युमन इव्होल्युशन कसं झालं, कुठं कुठं बदल झाले, जिनोममध्ये त्याच्या कुठले बदल झाले हे शोधून काढण्यासाठी हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट यूज केला जातो. आता आपण आपला नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, दॅट इज DNA फिंगरप्रिंटिंग. DNA फिंगरप्रिंटिंग बघा, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी होतो तर आपल्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत इनहेरिट होतात आपल्या पेरेंट्सकडून आपल्याला, किंवा आपल्याकडून आपल्या डॉटर्सना किंवा नेक्स्ट जनरेशनला हे कॅरेक्टर इनहेरिट होत असतात. मग हे जे कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्सला रिस्पॉन्सिबल फॅक्टर म्हणजे कुठला आहे तर जीन्स आहे. मग आपण बघितलं तर आपले कॅरेक्टर आणि आपल्या पेरेंटचे कॅरेक्टर्स दीज आर डिफरंट. हे काय असतात तर डिफरंट असतात. आणि हे कशामुळे होत असते, इट इज ड्यू टू द रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन म्हणजे मिओसिसमध्ये आपण बघितले की मिओसिसमध्ये पॅचिटिन ही फेज असते, जिथं काय होतात 2 मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम्स एकत्र येतात आणि तिथं काय होते, दोन्हीचे कॅरेक्टर्स मिक्स होत असतात. आणि त्याच्यामधला हाफ सेट जो आहे हा काय होणार आहे तर प्रत्येक ऑफस्प्रिंग जो असेल त्याच्यामध्ये हा डिवायडेशन होत असते. त्यामुळं काय होते तर पेरेंटपेक्षा आपले कॅरेक्टर्स हे पूर्ण काय असतात तर डिफरंट असतात. किंवा काही वेळेला काय होते, ड्यू टू द म्युटेशन कॅरेक्टर्समध्ये सुद्धा काय होत असते तर चेंज होत असतो. त्यामुळं काय असते तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे त्याचं जेनेटिक मेकअप जे आहे किंवा जिनोटाईप आहे हा युनिक असतो. इट इज डिफरंट फ्रॉम ऑल अदर इंडिव्हिज्युअल्स ऑर ऑर्गॅनिझम्स. आणि त्याला काय म्हटलं जातं, इट इज नोन ॲज फिंगरप्रिंट. कुठलाही तुम्ही ह्युमनमध्ये कुठलाही इंडिव्हिज्युअल घ्या, प्रत्येकाचा हा जेनेटिक मेकअप जे आहे हे एकमेकापासून पूर्णपणे डिफरंट असते. त्याला काय म्हणतो आपण, फिंगरप्रिंट म्हणतो. जरी पेरेंट्सकडून आपल्याकडे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असले तरीसुद्धा काय असते, पेरेंट्स आणि आपला जेनेटिक मेकअप जे आहे हे डिफरंट असतो. मग DNA फिंगरप्रिंटिंग, फिंगरप्रिंट म्हणजे काय माहीत झालं. मग DNA फिंगरप्रिंटिंग जे आहे, DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये काय केलं जाते तर इट इज द टेक्निक डेव्हलप्ड to identify a person with the help of DNA restriction analysis. It is known as DNA profiling or DNA fingerprinting. It is based on identification of nucleotide sequence present in the DNA. Wonder molecule means DNA. तर DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय तर ही टेक्निक आहे
कसली टेक्निक आहे तर आयडेंटिफाय अ पर्सन विथ द हेल्प ऑफ DNA रेस्ट्रिक्शन ॲनालिसिस. म्हणजे DNA जो असतो आपला, त्या DNAचं ॲनालिसिस करायचं किंवा सेपरेशन करायचं आणि त्याच्यापासून काय करायचं, पर्टिक्युलर पर्सन जो आहे तो आयडेंटिफाय करायचा. त्याला काय म्हटलं, DNA फिंगरप्रिंटिंग. मग हे DNA फिंगरप्रिंटिंग का करायचं किंवा कशासाठी करायचं, तर आपण सांगितलं की प्रत्येक ऑर्गॅनिझम इंडिव्हिज्युअलचं जेनेटिक मेकअप हा युनिक आहे. पण त्यामध्ये सुद्धा काय तर जवळजवळ 99.9% जो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतो इन ऑल पर्सन इज सेम. फक्त 0.1% जो सिक्वेन्स असतो तो डिफरंट असतो. म्हणूनच प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा काय आहे तर वेगळा आहे. ओनली सम शॉर्ट सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. फक्त शॉर्ट सिक्वेन्स असतो DNAचा, जो काय असतो डिफरंट असतो. म्हणून काय म्हटले, जेनेटिक मेकअप जो आहे हा युनिक असतो. मग या ही जी पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशनमध्ये आपण बघा 99.9% जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन इंडिव्हिज्युअलचं हे सेम असते, पण 0.1% हे डिफरंट असते. म्हणजेच काय तर एव्हरी पर्सन शोज अनयुज्युअल सिक्वेन्सेस ऑफ 20 to 100 बेस पेअर्स विच आर रिपीटेड सेव्हरल टाइम्स. दे आर टर्म्ड ॲज व्हेरिएबल टँडम रिपीट्स, म्हणजेच VNTRS. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये जो 0.1% तुम्हाला सांगितला, त्या 0.1% मध्ये 20 ते 100 बेस पेअर्स असतात, जे काय होतात सतत रिपीट होत राहतात. आणि ते सतत रिपीट होत राहतात म्हणून त्यांना काय म्हटले, व्हेरिएबल टँडम रिपीट्स. आणि या रिपिटेशनमध्येच काय असतं तर प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा जो डिफरंट पार्ट तुम्हाला सांगितला 0.1%, इट इज ड्यू टू दॅट VNTRS. And the length of the regions having VNTRS is different in each individual and hence is the key factor of DNA profiling. म्हणूनच काय केलं जातं तर हा VNTR जो आहे, हा VNTR कशासाठी तर DNA प्रोफाइलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंगसाठी यूज केला जातो किंवा त्याच्यावरून आपल्याला पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचं जेनेटिक मेकअप काढता येतं. हे जे DNA फिंगरप्रिंटिंग आहे हे कसं केलं जाते किंवा काय केलं जाते, त्याची प्रोसेस काय आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 7 स्टेप्स आहेत. पहिली म्हणजे आयसोलेशन ऑफ DNA, देन रेस्ट्रिक्शन डायजेशन, देन जेल इलेक्ट्रोफोरोसिस, देन साऊथर्न ब्लॉटिंग, देन सिलेक्शन ऑफ DNA प्रोब्स, त्यानंतर हायब्रिडायजेशन आणि मग फोटोग्राफ. मग हे प्रत्येक आपण स्टेप जी आहे ती डिटेलमध्ये बघणार. इथं तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे. मग बघा त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप जी आहे ती कुठली आहे, इट इज आयसोलेशन ऑफ DNA. आयसोलेशन म्हणजे काय, सेपरेशन करणे. म्हणजे पर्टिक्युलर आपण सेल जो घेतलेला असेल, सेल किंवा टिश्यू, त्याच्यामधून DNA काय करायचं, काढून टाकायचा. जो सेल किंवा जो टिश्यू आपण घेतलेला असतो त्याला काय म्हटलं जाते, होस्ट म्हटलं जाते. मग इथं आपण काय घेऊ शकतो DNAसाठी, तर त्या व्यक्तीचा किंवा त्या पर्सनचा ब्लड घेऊ शकतो आपण, किंवा त्याचं हेअर रूट घेऊ शकतो, किंवा स्किन किंवा नेल, अशा प्रकारचे हे जे डिफरंट पार्ट्स आहेत त्याच्यामधला कुठलाही पार्ट आपण DNA फिंगरप्रिंटिंगसाठी घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कुठली आहे बघा, रेस्ट्रिक्शन डायजेशन. रेस्ट्रिक्शन डायजेशनमध्ये काय केलं जाते, DNA जो आहे इट इज क्रिएटेड विथ रेस्ट्रिक्शन एन्झाईम. रेस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे एंडोन्यूक्लियस माहिती आहे तुम्हाला. एंडोन्यूक्लियस काय करते, DNA कट करते आणि त्याचं काय करते, इट स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार करते. आणि इथं हे DNA एंडोन्यूक्लियस जे काही DNAचे फ्रॅगमेंट्स तयार करते त्या फ्रॅगमेंट्सना काय म्हटलं जाते तर रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम, दॅट इज RFLP. पॉलिमॉर्फिझम का, कारण वेगवेगळ्या लेंथचे हे फ्रॅगमेंट्स असतात म्हणून त्यांना काय म्हटले, पॉलिमॉर्फिझम. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कुठली आहे बघा, इट इज जेल इलेक्ट्रोफोरोसिस. मग हे जे DNAचे फ्रॅगमेंट्स आपल्याला मिळालेले असतात त्या DNAचे फ्रॅगमेंट्स काय केले जातात, दीज आर लोडेड ऑन द अगारोज जेल इलेक्ट्रोफोरोसिस अंडर ॲन इलेक्ट्रिक इन्फ्लुएन्स. म्हणजे एक जेलचा अगारोज जेल असतो त्याचा एक बेस तयार केला जातो. त्या बेसवरती काय केलं जातं तर हे DNA जे फ्रॅगमेंट्स आहेत ते लोड केले जाते आणि त्याला काय केलं जाते, चार्ज केले जाते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी दिली जाते. मग DNA जे आहे हे ॲसिडिक असल्यामुळं काय असतं तर निगेटिव्हली चार्ज असतात, म्हणून काय होतात ते मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह पोल.
आणि इथं काय होतंय मग पूर्ण मूव्हमेंट झाल्यानंतर जेल इलेक्ट्रोफोरेसिस कंप्लीट झाल्यानंतर तर त्या जेल इलेक्ट्रोफोरेसिसवरती किंवा तो जो जेल फॉर्म केलेला असतो बेस त्याच्यावरती आपल्याला बँड्स दिसतात. मग DNA जो आहे हा डबल स्टँडर्ड असतो, पण त्या जेलमध्ये आपण अल्कली वापरल्यामुळे काय होते तर त्या 2 स्टँड सेपरेट होतात आणि इट इज बिकम सिंगल स्टँडर्ड. आणि मग ह्या सिंगल स्टँडर्ड DNAच्या आपल्याला तिथं काय दिसतात तर डिफरंट कलरचे बँड्स दिसतात. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कुठली आहे बघा, साऊथर्न ब्लॉटिंग. साऊथर्न ब्लॉटिंगमध्ये काय केलं जाते तर जे DNA स्टँड्स किंवा फ्रॅगमेंट सेपरेट झालेले आहेत, दीज आर ट्रान्सफर टू अ नायलॉन मेम्ब्रेन or a nitrocellulose filter paper by placing it over the gel and soaking them with filter paper overnight. मग हे जे सिंगल स्टँडर्ड DNA जे आपल्याला इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये मिळाले ते काय केले जातात साऊथर्न ब्लॉटिंगमध्ये, त्याचं ब्लॉटिंग केलं जाते कशावरती तर नायलॉन मेम्ब्रेनवरती किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कुठली आहे बघा, इट इज अ सिलेक्शन ऑफ DNA प्रोब्स. DNA प्रोब्स म्हणजे काय तर हे आर्टिफिशियल DNA सेगमेंट्स असतात. मग आर्टिफिशियल म्हणजे काय तर तयार केलेले असतात. नॉन सिक्वेन्स म्हणजे त्याचा सिक्वेन्स जो असतो त्याच्यावरती जो काही न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतो तो आपल्याला माहीत असतो. आणि हे सुद्धा काय असतात सिंगल स्टँडर्ड असतात. त्यांना काय म्हटलं तर DNA प्रोब्स. हे DNA प्रोब्स काय केले जातात बघा, कसे तयार केले जातात विथ द हेल्प ऑफ cDNA प्रिपरेशन. cDNA means complementary DNA, and these DNA probes are labeled as a radioisotopes. म्हणजे काय केलं जाते तर तिथं आयसोटोप्स यूज केले जातात त्या DNA प्रोबचे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कुठले बघा, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनमध्ये काय केलं जाते तर ते जे DNA आपण नायट्रोसेल्युलोज पेपरवरती सोक करण्यासाठी ठेवलेले असतात त्याच्यामध्ये काय असतात होस्ट DNA असतात. द सिंगल स्टँडर्ड DNA प्रोब पेअर्स विथ, म्हणजे ज्यावेळी आपण त्या होस्ट DNAवरती DNA प्रोब्स ॲड करणार त्यावेळी काय होणार आहे तर ते DNA प्रोब्स आणि आपला होस्ट DNA त्याच्यामध्ये काय होणार आहे पेअरिंग होणार आहे. जर कधी होणार जर का कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स असेल तर होस्ट DNAचा. आणि हे पेअरिंग झालं तर ज्या DNA प्रोबवर बरोबर ह्याचं पेअरिंग होईल याचा अर्थ काय होणार आहे तर त्या पर्टिक्युलर DNA प्रोब आपल्याला माहीत असणार आहे त्याचा DNA न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. त्यामुळं पेअरिंग झाल्यानंतर जो होस्ट DNA असतो त्याचा आपण DNA सिक्वेन्स काढू शकतो. ॲज अ रिझल्ट DNA हायब्रिड्स आर फॉर्म ऑन द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर. त्यामुळं काय होते DNA प्रोब्स ॲड केल्यानंतर होस्ट DNA बरोबर कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स जिथं असेल तिथं काय होणार आहे दोघांचं पेअरिंग होणार आहे आणि त्या नायट्रोसेल्युलोज पेपरवरती आपल्याला काय दिसणार आहे तर DNA जे आहे ते डबल स्टँडर्ड म्हणजे पेअरिंग झालेलं आपल्याला तिथं दिसणार आहे. त्यानंतर लास्ट स्टेप आहे कुठली फोटोग्राफी. फोटोग्राफीमध्ये काय केलं जाते मग त्या नायट्रोसेल्युलोज पेपरवरती आपल्याला काय दिसले तर DNAचं पेअरिंग झालेलं दिसलं. त्याचं काय केलं जातं तर एक्सरे फिल्म तयार केली जाते आणि ही जी फिल्म आहे इट वॉज ॲनालाइज्ड टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ हायब्रिड DNA. थोडक्यात सांगायचं झालं तर काय तर इथं हा जो DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये काय केलं जाते बघा तर आपल्याला होस्ट DNA काढून घेतला जातो, म्हणजे ज्याचा DNA सिक्वेन्स आपल्याला शोधायचा आहे तो काढून घेतला जातो. त्यानंतर म्हणजे ते आयसोलेशन झालं. मग आयसोलेशन झाल्यानंतर काय केलं जातं तो जो DNA आहे त्या DNAचं लहान लहान तुकडे केले जातात. दॅट इज सेकंड स्टेप रेस्ट्रिक्शन डायजेशन विथ द हेल्प ऑफ एन्झाईम रेस्ट्रिक्शन. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जाते ते जे काही DNAचे फ्रॅगमेंट्स असतात ते काय केलं जातात तर इलेक्ट्रोफोरोसिस जेल इलेक्ट्रोफोरोसिसचा बेस तयार केला जातो त्याच्यावरती ठेवले जातात आणि त्याला इलेक्ट्रिसिटी दिली जाते. मग तिथं काय होते DNA डबल स्टँडर्ड असतो त्याचं सिंगल स्टँडर्डमध्ये कन्वर्जन केलं जाते ड्यू टू द अल्कली आणि मग हा सिंगल स्टँडर्ड DNA काय होते इलेक्ट्रोफोरोसिसला त्या जेलला आपण इलेक्ट्रिसिटी दिल्यामुळं काय होत जाते तर तो
जसं इलेक्ट्रिसिटी पास होत जाईल तसं काय होतं, निगेटिव्ह DNA जो आहे तो पॉझिटिव्ह पोलकडं सरकायला लागतो आणि तिथं आपल्याला त्या जेलवरती बँड्स दिसतात. त्यानंतर मग हे जे DNA असतात ते DNA काय केले जातात, त्यांचं सॉकिंग केलं जातं किंवा ब्लॉटिंग केलं जाते. कशावरती तर नायलॉन मेम्ब्रेनवर नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये सिलेक्शन ऑफ DNA प्रोब. मग हे जे DNA आहे त्या DNA जे होस्ट DNA आहे ज्याचा आपल्याला सिक्वेन्स माहीत नाही आहे त्याच्यावरती काय केले जातात तर DNA प्रोब्स जे आहेत म्हणजे कृत्रिम आर्टिफिशियल DNA जे तयार केले असतात ते त्या होस्ट DNAला दिले जातात. आणि मग इथं काय होते तर DNA प्रोब्स आणि होस्ट DNA या दोघांमध्ये जिथं कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असेल तिथं पेअरिंग होते. त्यानंतर मग हे पेअरिंग झाल्यानंतर आपल्याला डबल स्टँडर्ड DNA मिळाला. मग त्याचे काय केले जाते तर फोटो काढले जातात विथ द हेल्प ऑफ एक्सरे फिल्म. आणि अशा प्रकारे आपल्याला काय होतं तर जो अननोन DNA आपण घेतलेला असतो होस्ट DNA त्याचा DNA सिक्वेन्स शोधून काढण्यासाठी आपल्याला ही मदत होते विथ द हेल्प ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. दीज आर द 7 स्टेप्स ऑफ द DNA फिंगरप्रिंटिंग. हा तुम्हाला लॉंग क्वेश्चन विचारला जातो. नंतर लास्ट पॉईंट आहे आपल्या टॉपिकचा, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. ॲप्लिकेशन कुठं केलं जाते, DNA फिंगरप्रिंटिंग कुठं यूज केलं जाते. इट इज यूज्ड इन फॉरेन्सिक सायन्स, यूज्ड टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑफ रेप अँड सम कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस. CID तुम्ही बघत असाल तर हे तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर आणखीन कुठं यूज केला जातो बघा, DNA फिंगर प्रिंटिंग इज यूज्ड टू फाइंड आउट बायोलॉजिकल फादर ऑर मदर ऑर बोथ ऑफ द चाइल्ड इन केस ऑफ डिसिप्टेड पेरेंट. म्हणजे जिथं आईवडिलांचे मूल हरवलं असेल किंवा एखाद्या मुलाचे आईवडील हरवले असतील तर तिथं फादर मदर आणि त्या चाइल्डचा DNA फिंगर प्रिंटिंगवरून काय करता येते आपल्याला त्यांचं रिलेशन आपल्याला काढता येते. त्यानंतर DNA फिंगर प्रिंटिंग इज यूज्ड इन पेडिग्री अनालिसिस इन कॅट्स, डॉग्स, हॉर्सेस अँड ह्युमन्स. पेडिग्री अनालिसिस, पेडिग्री म्हणजे काय तर हे माहिती आहे तुम्हाला, ट्री डायग्राम माहिती आहे. ट्री डायग्राम म्हणजे आपले आजोबा, त्यानंतर आपले आईवडील, त्यानंतर आपण यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप त्याला ते काय म्हणायचं तर पेडिग्री ॲनालिसिस. किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर्स असतात बघा जे ट्रान्सफर होतात, सिकल सेल ॲनिमियासारखे किंवा डायबेटीससारखे, मग तो कुणाकडून आला हे आपण शोधून काढू शकतोय. दीज आर द सम ॲप्लिकेशन्स ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग. अशा प्रकारे आपला हा टॉपिक इथं संपतो.